आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका महान समाजसुधारकाविषयी बोलणार आहोत, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित केले. ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेलगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजे जानोरकर होते. संत गाडगेबाबा यांचे विचार सर्वसामान्य लोकांना समजण्यासारखे होते. त्यांनी कीर्तनातून आणि आपल्या उपदेशांमधून लोकांना चोरी करू नये, सावकाराकडून कर्ज काढू नये, व्यसनांच्या आहारी जाऊ नये, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये, जातीभेद आणि अस्पृश्यता पाळू नये, देव दगडात नसून तो माणसात आहे, अशी शिकवण दिली. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाज सुधारण्यासाठी अनेक कामे केली आहेत. यांमध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी वसतिगृहे बांधणे, जातीभेद नष्ट करण्यासाठी सामूहिक पंक्तींचे कार्यक्रम घडवून आणणे, अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधणे, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या शिक्षणप्रेमींना मदत करणे, दारूच्या व्यसनांविरुद्ध मोहीम राबवणे ही महत्त्वाची कार्ये आहेत. यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक लोकांचे जीवन बदलले. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा ध्यास घेतला होता. गाडगे महाराजांनी हातात झाडू घेऊन गावोगावी फिरून स्वच्छता अभियान राबवले. ते लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असत आणि त्यांना स्वतः स्वच्छतेचे काम करून दाखवत असत. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगेबाबा म्हणतात, शिक्षा के लिए थाली भी बेचनी पड़े तो बेच दो, शिक्षा के लिए थाली भी बेचनी पड़े तो बेच दो, हाथ पर रोटी रख कर खाओ लेकिन पढ़ो, हाथ पर रोटी रख कर खाओ लेकिन पढ़ो. गाडगे महाराज हे एक महान संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. धन्यवाद.